नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण इंग्रजी व्याकरण या विषयाअंतर्गत भाग 5 मध्ये संभाव्य प्रश्न पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. पहिला प्रश्न, दी क्रू डॅश रेस्क्यूड फ्रॉम द सनकेन शिप. तर मित्रांनो, इथे क्रू हा शब्द वापरलेला आहे. क्रू हा कलेक्टिव्ह नाउन आहे, समूहवाचक शब्द आहे. तर येणारा हेल्पिंग वर्ब हा सिंग्युलर राहील. तर मित्रांनो, दिलेले वाक्य आहे पास्टमध्ये आहे, म्हणून हेल्पिंग वर्ब सिंग्युलर पास्टमध्ये लागेल. म्हणून द क्रू वॉज रेस्क्यूड फ्रॉम द सनकेन शिप. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. पुढे, एव्हरीवन इज अलाउड टू एक्सप्रेस डॅश ओपिनियन. तर एव्हरीवन अर्थात प्रत्येकजण, जो की एकवचनी आहे, तर येणारे सर्वनामही एकवचनी येईल, म्हणजेच हिज. एव्हरीवन इज अलाउड टू एक्सप्रेस हिज ओपिनियन. पुढे, सिलेक्ट द मिसस्पेल्ड वर्ड. चुकलेली स्पेलिंग जी आहे, तर अर्नेस्ट, एनमिटी आणि गॅलरी हे तीनही स्पेलिंग बरोबर आहे, मात्र इरिटेबलची स्पेलिंग इथे चुकलेली आहे. शेवटी ABLE अशी स्पेलिंग असायला हवी होती. इरिटेबल म्हणजे ज्याला लवकर राग येतो असा व्यक्ती, इरिटेबल. पुढे, आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकल एरर. इलेक्ट्रिक हीटर्स वेर प्रोव्हाइडिंग टू ऑल द ऑफिसर्स ॲट द गेस्ट हाऊस. तर मित्रांनो, इथे इलेक्ट्रिक हीटर्स वेर प्रोव्हाइडिंग या वाक्यावरून असा बोध होतो आहे की इलेक्ट्रिक हीटर्स स्वतः कार्य करत आहे, पण तो चुकीचा आहे. वेर प्रोव्हाइडिंग हा पार्ट इथे चुकलेला आहे, म्हणून इथे असायला हवं होतं वेर प्रोव्हाइडेड. इलेक्ट्रिक हीटर्स वेर प्रोव्हाइडेड टू ऑल द ऑफिसर्स ॲट द गेस्ट हाऊस, म्हणून वेर प्रोव्हाइडिंग हा पार्ट इथे चुकलेला आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. पुढे, सिलेक्ट द सुटेबल प्रोनाउन फॉर द गिवन सेंटेन्स. आय लव्ह कार्नेशन डॅश फ्लॉवर्स आर फ्रॉम माय होम टाउन. तर मित्रांनो, इथे फ्लॉवर्स अनेक वचनी आहे, तर इथे डिमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह अर्थात दर्शक विशेषण जे वापरलं जाणार आहे तो असेल दोज फ्लॉवर्स, म्हणून पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल. पुढे, सिलेक्ट द डायरेक्ट फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स इनडायरेक्टमध्ये दिलेलं आहे, आपल्याला डायरेक्टमध्ये ते कन्वर्ट करायचं आहे. ब्रिंदा टोल्ड हर डॉक्टर दॅट शी वॉज लिव्हिंग फॉर बोस्टन द नेक्स्ट डे. तर मित्रांनो, इथे टोल्डचं काय होत असतं, सेड टू. तर सेड टू कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, ह्या ऑप्शनमध्ये आहे सेड टू, आणि दिलेले वाक्य आहे पास्टमध्ये आहे, शी वॉज, पण बोलताना ती प्रेझेंटमध्ये बोलत होती ब्रिंदा, म्हणून हे प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये यायला हवं. ING फॉर्म आहे, म्हणून इथे हे प्रेझेंट आहे ॲम, आणि कंटिन्युअस म्हणजे ING लावलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. ब्रिंदा सेड टू हर डॉक्टर आय एम लिव्हिंग फॉर बोस्टन टुमारो, हाच आपला योग्य उत्तर होईल. पुढे, सिलेक्ट द पॅसिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. तर मित्रांनो, पॅसिव्ह वॉईजमध्ये कर्ता वाक्याच्या शेवटी असतो. तर इथे कर्ता कोण आहे, शुड राहुल रेंट अ कार टू दिल्ली. तर इथे कर्ता आहे राहुल, तर राहुल वाक्याच्या शेवटी असायला हवं. तर दिलेल्या पर्यायामध्ये 4ही ऑप्शनमध्ये 3 ऑप्शन आहेत, ज्यामध्ये राहुल शेवटी आहे, म्हणजे या 3पैकी 1 आपला उत्तर योग्य राहणार आहे. तर कर्ता वाक्याच्या शेवटी आलेला आहे तिन्ही सेंटेन्समध्ये, आणि सुरुवातीला मॉडल वर्ब वापरलेले असतात. मॉडल वर्ब्समध्ये शूड, कॅन, मस्ट. तर मित्रांनो, ह्या 2 सेंटेन्समध्ये मॉडल वर्ब्स सुरुवातीला आलेले आहे, शूड, आणि शेवटी म्हणजे मित्रांनो मॉडल वर्ब्सच्या नंतर कर्म येत आहेत, म्हणजे कर्म म्हणजे कार. शूड अ कार रेंटेड टू दिल्ली बाय राहुल, म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल. पुढे, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन. There is a lot of confusion
among students due to recent changes in the examination pattern. A lot of. तर मित्रांनो, यामध्ये जो अलॉट आहे पर्याय क्रमांक 1 हा क्रियापद वापरलेला आहे, म्हणजे हा आपला पर्याय योग्य राहणार नाही. ए लॉट्स ऑफ यामध्ये ए आणि लॉट्स हे एकत्र वापरता येत नाही. एक तर ए लॉट ऑफ फ्रेंड राहणार किंवा लॉट्स ऑफ असं राहणार. तर दी लॉट्स ऑफ हाही आर्टिकल आपण वापरत नाही लॉट्सच्या पूर्वी, म्हणून इथे नो इम्प्रूव्हमेंट म्हणजे दिलेले वाक्य जसेचे तसे बरोबर आहे, त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता नाही. नो इम्प्रूव्हमेंट. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर होईल. पुढे सिलेक्ट द करेक्ट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. फीदर वन्स नेस्ट. तर मित्रांनो, हे एक म्हण आहे इंग्रजीमध्ये. त्याचा अर्थ असा की म्हणजे स्वतःच्या पदाचा गैरफायदा घेऊन स्वतःचा घर भरणे, अर्थात स्वार्थ जपणे, स्वार्थ साधणे. तर इथे मित्रांनो वर्ड टू वर्ड जे मॅच होत आहे, टू एनरिच वन सेल्फ बाय टेकिंग ॲडव्हान्टेज ऑफ वन्स पोझिशन, हाच आपला पर्याय योग्य आहे. पुढे कंप्लीट द गिवन सेंटेन्स. डोंट लेट नेगेटिव्ह अँड डॅश पीपल रेंट स्पेस इन युअर हेड. तर मित्रांनो, नकारात्मक लोक, त्यासाठी आपण कोणते शब्द वापरतो इंग्रजीमध्ये? नेगेटिव्ह पीपल, टॉक्सिक पीपल, म्हणून पर्याय क्रमांक 2 टॉक्सिक हा योग्य उत्तर आहे. पुढे इम्प्रूव्ह दी ब्रॅकेटेड पार्ट ऑफ द सेंटेन्स. आपल्याला जो ब्रॅकेटेड पार्ट आहे त्यामध्ये सुधारणा करायची आहे. द ट्रिप टू लडाख सीम्ड टू बी व्हेरी एक्सपेन्सिव्ह, सो आय डिड नॉट वेंट देअर विथ माय फ्रेंड. तर मित्रांनो, इथे डिड हा शब्द आलेला आहे. तर आपली काय ट्रिक होती? डू, डज, डिड यापैकी कोणताही शब्द आला त्यानंतर येणारा वर्ब हा क्रियापदाचे पहिले रूप असते, वर्बचा पहिला फॉर्म असतो. तर आय डिड नॉट गो देअर असं यायला हवं होतं, म्हणून पर्याय क्रमांक 3मध्ये तो दिलेला आहे. आय डिड नॉट गो टू देअर, नॉट गो टू देअर हाच आपला योग्य उत्तर होईल. पुढे विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज मोस्ट सिमिलर इन मीनिंग टू द गिवन वर्ड. तर मित्रांनो, इथे सीज हा शब्द वापरलेला आहे. सीज म्हणजे जप्त करणे, पकडणे म्हणजेच कॅच, हाच आपला योग्य उत्तर होईल. कारण मित्रांनो, फिल्टर अर्थात गाळणे, एंड म्हणजे संपवणे, ओशनचा तर काही संबंध नाही, महासागर, म्हणून कॅच हाच आपला सीज यासाठी समानार्थी म्हणून वापरता येईल, त्याचा अर्थ म्हणून वापरता येईल. पुढे सिलेक्ट द अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. व्हिसिनिटी. व्हिसिनिटी म्हणजे जवळपासचा परिसर, सानिध्य. तर याचं विरुद्धार्थी शब्द होईल खूप दूर, म्हणजेच रिमोट. कारण मित्रांनो, नॅचरलचा अर्थ नैसर्गिकरित्या होईल, म्हणजे जवळ, त्याचा समानार्थी हा झालेला आहे. ॲडजसेंट म्हणजेच जवळ असणे, आणि प्रॉक्सिमिटी म्हणजे जवळपास. हे तिन्ही समानार्थी शब्द आहे, मात्र रिमोट हा विरुद्धार्थी शब्द आहे व्हिसिनिटीचा. पुढे आयडेंटिफाय द करेक्ट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. टेस्ट ऑफ युअर ओन मेडिसिन. मित्रांनो, ही सुद्धा एक म्हण आहे इंग्रजीमध्ये, म्हणजे त्याचा अर्थ असा होता की तुम्ही इतरांना दिलेली वाईट वागणूक स्वतः अनुभवणे, म्हणजेच हॅव द सेम बॅड ट्रीटमेंट दॅट यू हॅव गिवन टू अदर्स हा पर्याय आपला योग्य होईल. पुढे आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकल एरर. आय हॅड ऑल द कम्फर्ट्स टू लाईफ इन माय चाइल्डहूड. मित्रांनो, या वाक्यामध्ये टू हा जो शब्द आहे तो चुकीच्या पद्धतीने वापरलेला आहे. कारण वाक्यामध्ये काय सांगतो आहे, तर आयुष्याच्या सुखसोयीबद्दल वाक्य सांगत आहे. तर कम्फर्ट्स ऑफ लाईफ असा हवा होता तिथे.
आयुष्याच्या सुखसोयी. म्हणून पर्याय क्रमांक 2 द कम्फर्ट्स टू लाईफ हा 2 इथे चुकलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. पुढे द डील हॅज नॉट गॉन डॅश बाय द सुपेरियर्स. तर मित्रांनो इथे एक फ्रेज वापरलेली आहे, गो अननोटिस्ड, म्हणजेच दुर्लक्षित राहणे, कोणाच्याही लक्षात न येणे. तर इथे हा मॅच होत आहे गॉन अननोटिस्ड. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल. पुढे आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकल एरर. रूपा डज नॉट वॉन्ट टू गो टू द मूवीज, हेन्स शी हेट्स द स्मेल ऑफ बटर्ड पॉपकॉर्न. तर मित्रांनो यामध्ये हेन्स हा शब्द वापरलेला आहे. हेन्स आपण कधी वापरतो? परिणाम दर्शवण्यासाठी. मात्र मित्रांनो इथे कारण दाखवलेले आहे. रूपा डज नॉट वॉन्ट टू गो टू द मूवीज, हेन्स शी हेट्स द स्मेल ऑफ बटर्ड पॉपकॉर्न. हे कारण आहे मित्रांनो. इथे बिकॉज यायला हवं होतं, हेन्स त्यांनी वापरलेलं आहे, म्हणून हा पाठ चुकलेला आहे. मूवीज हेन्स हा पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर होईल. पुढे सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड. गांधीजीज डेथ वॉज अन डॅश लॉस टू द कंट्री. तर गांधीजीची डेथ जी आहे ती देशासाठी कधीही भरून न येणार आहे. तर इररिपेरेबल असा तो शब्द आहे, कधीही भरून न येणारे म्हणजेच इररिपेरेबल. तर तो शब्द आहे करेक्टली स्पेल्ड पर्याय क्रमांक 3 मध्ये ABLE, इररिपेरेबल. पुढे fill in the blanks with correct form of the verb. A pair of shoes dash lying in the corner. A pair of shoes, a pair of म्हणजेच एक जोडी, बोटांची एक जोडी जी आहे ही एकवचनी समूहदर्शक शब्द आहे, ए पेअर ऑफ. तर मित्रांनो येणारा हेल्पिंग वर्ब ही कसा असेल? सिंग्युलर असेल, म्हणून इज हाच आपला योग्य उत्तर होईल. पुढे दी वर्ड ऑफ इन्सॉल्वेंट मीन्स इन्सॉल्वेंट या शब्दाचा अर्थ काय मित्रांनो? तर अशी व्यक्ती जी कर्ज फेडू शकत नाही, म्हणजेच दिवाळखोर अर्थात बँकरप्ट. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल. पुढे fill in the blanks with appropriate prepositions. Beware dash the pickpockets. तर मित्रांनो हा एक नियमच आहे. बी अवेअर या शब्दानंतर येणारे प्रिपोजिशन हे ऑफ हेच असते. बी अवेअर ऑफ द पिकपॉकेट्स. पुढे चूज द ॲप्रोप्रिएट फ्रेझल वर्ब. The commission decided to abolish the prevailing system of the recruitment examination. तर मित्रांनो इथे ॲबॉलिश या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे. ॲबॉलिश म्हणजेच रद्द करणे, संपुष्टात आणणे, म्हणजे समाप्त करणे. मग तो करार असो, ॲग्रीमेंट असो, त्याला ॲबॉलिश करणे म्हणजे रद्द, संपुष्टात आणणे. तर याला फ्रेझल वर्ब जो जोडेल तो आहे डू अवे विथ. हाच इथे योग्य उत्तर होईल. कारण मित्रांनो डील विथ म्हणजेच सामना करणे, डीलिंग विथ म्हणतो आपण सेंटेन्समध्ये. डील विथ सामना करणे, डील इन म्हणजे व्यापार करणे, आणि पुट फोर्थ म्हणजे प्रस्ताव मांडणे. म्हणून जो डू अवे विथ हा आहे तो ॲबॉलिश या शब्दाशी संबंधित आहे. फ्रेझल वर्ब आहे हा डू अवे विथ. पुढे फाइंड आउट द सेंटेन्स विच इज ग्रॅमॅटिकली करेक्ट. तर मित्रांनो दिलेल्या वाक्य कोणत्या सेंटेन्स आहे असे जे व्याकरणदृष्ट्या शुद्ध आहेत. तर इथे पर्याय क्रमांक 3 ही इज सिनियर टू मी बाय 2 years. जेव्हा आपण सिनियर, ज्युनियर, सुपेरियर, प्रायोर असे जे शब्द वापरतो तेव्हा दॅन न वापरता
टू हे वापरले जाते. मित्रांनो, इथे तुलना होत आहे. ही इज सिनियर टू मी बाय 2 years. पुढे ॲटोबायोग्राफी मीन्स ॲटोबायोग्राफी म्हणजेच आत्मचरित्र, अर्थात एखाद्या व्यक्तीने त्याच्या स्वतःच्या जीवनाबद्दल लिहिलेले पुस्तक. तर असा पर्याय कोणता आहे मित्रांनो इथे? तर पर्याय क्रमांक 2, ए रेकॉर्ड ऑफ वन्स लाईफ रिटन बाय हिमसेल्फ, हाच आपला योग्य उत्तर होईल. पुढे फाइंड आउट द मीन्स ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड, अधोरेखित शब्दाचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. हॅपीनेस ऑर सॅडनेस इज ट्रान्झिटरी इन ह्युमन लाईफ. तर ट्रान्झिटरी म्हणजे क्षणिक, अल्पकाळ टिकणारे. तर दिलेले पर्यायापैकी शॉर्ट लाईव्ड हा जो शब्द आहे तो बरोबर इथे जोडत आहे ट्रान्झिटरी या शब्दासाठी. क्षणिक म्हणजे शॉर्ट लाईव्ड. पुढे ए पर्सन हू लिव्स ॲट द सेम टाईम विथ अनदर म्हणजेच समकालीन. दोघेही व्यक्ती इतिहासातील एकाच काळात हयात असलेली, त्यांना एकमेकांचे कंटेम्पररी असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल मित्रांनो. पुढे चूज द करेक्ट पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. क्युअर म्हणजे उपचार. तर इथे मित्रांनो प्रिव्हेन्शन आणि क्युअर हे दोघेही नाउन आहेत, नाम आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 नाउन आपला योग्य उत्तर होईल. पुढे सिलेक्ट द करेक्ट पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड. द मॅन वॉज बीटन ब्लॅक अँड ब्ल्यू बाय द विलेजर्स. ब्लॅक अँड ब्ल्यू. तर मित्रांनो याचा अर्थ होतो खूप जोरात, अतिशय क्रूरपणे. ब्लॅक अँड ब्ल्यू. तर त्याचा योग्य पर्याय होईल सेव्हरली. पर्याय क्रमांक 3. पुढे सिलेक्ट द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम फ्रेज ब्रेक स्वीट. तर मित्रांनो ते स्वेट जे आहेत हे स्वेटरपासून हे स्वेट हा शब्द आहे आणि ब्रेक म्हणजे फुटणे, म्हणजे घाम फुटणे, अर्थात खूप जास्त प्रयत्न करणे. तर इथे टू यूज अ लॉट ऑफ एनर्जी ऑर एफर्ट हाच आपला योग्य उत्तर होईल. मित्रांनो शेवटचा प्रश्न. आयडेंटिफाय द सिनोनिम्स ऑफ द गिवन वर्ड. डिलिजंट. तर डिलिजंट अर्थात कष्टाळू, मेहनती. तर त्याला म्हटलं जातं इंडस्ट्रियस, अर्थात उद्योगी, उद्योगप्रिय. कारण मित्रांनो डिफॉर्म म्हणजे विकृत असा त्याचा अर्थ होतो. आणि स्टाउट म्हणजे स्थूल. आणि ॲम्प हे तर आयसोबत यूज करतो आपण, याचा काही संबंध नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण इंग्रजी व्याकरण या विषयामधील 30 प्रश्न अभ्यास केला. त्यामागचे कन्सेप्ट आपण जाणून घेतलेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.